हे आमचे सिनियर गेस्ट शरद पाटील चालू आहे का? पीसीआय लाईव्ह लिंक देतो एकच मिनिटात एक मिनिट थांबा हो लिंक पाठवा मला. मोदीचं भाषण चालू आहे. मोदीचं भाषण पाठवलं विश्वास सादर केलेलं होतं. 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती पोलिसांनी मागितली. काय नक्की आर्ग्युमेंट झालं काय सांगा? मूळतः या घटनेमध्ये विष्णू शिवराया हांडे या व्यक्तीनं MIDC पोलीस स्टेशनमध्ये 7/8/2025 रोजी FIR दाखल केलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की शंकर शिवानंद बारोळे हे त्यांना राज बियर शॉपी जवळ भेटले आणि त्यांच्याकडून असं कळलं की राज बियर शॉपी समोरील टपरी जवळ असताना शरणाप्पा हांडे हे तिथं होते. त्यावेळेला एक पांढऱ्या रंगाची कार आली आणि त्या कारमधून 4 जण उतरले आणि त्या 4 शरणाप्पा यांचा पाठलाग केला. हॉकी स्टिक आणि दोघांच्या हातात लोखंडी रॉड होते. एक इसम गाडीतून सीटवर खाली बसला होता आणि त्यांनी शरणाप्पाला मारहाण केली आणि तू फोनवर काय बोलला बे म्हणत त्यांना गाडी हातातलं हत्यार दाखवलं आणि घाबरले आणि त्यावेळेला सर्वांनी मिळून शरणाप्पाला उचलून गाडीत पळवून घेऊन गेले. अशा प्रकारची फिर्याद आणि त्यांचा हेतू जीवे मारण्याच्या हेतूनं त्यांना गाडीत बसून पांढऱ्या कारमध्ये पळवून घेऊन गेले, अपहरण केलं, अशा प्रकारची फिर्याद होती. त्यावेळेला पोलिसांनी आज त्यापैकी 4 आरोपींना हजर केलं आणि हजर केल्यानंतर पोलिसांनी रिमांडमध्ये त्यांनी सांगितलं होतं की हे नेमकं गुन्हा करण्याचं मूळ कारण काय, याचा सूत्रधार कोण, त्याबरोबर ही पांढरी कार कुणाकडून आणली गेली, अशी वेगवेगळ्या कारणासाठी नेमका या मागचा गुन्हा करण्यामागचा नक्की काय हेतू, त्याबरोबर गंभीर गुन्ह्याची संपूर्ण चौकशी करायची आणि त्याबरोबर वापरलेलं वाहन काय, त्याचा मालक कोण आणि कुठून आणली गेली, त्याच्यातले हत्यारं कुठून खरेदी केली गेली, या सर्व बाबीच्या बाबतीत चौकशीसाठी त्यांनी 7 दिवसाचं रिमांड मागितलेलं होतं. मी त्यामध्ये आर्ग्युमेंट असा युक्तिवाद केला की जी घटना 4:30 वाजता घडली त्याचं जे रजिस्ट्रेशन आहे FIRचं ते जवळजवळ 6.25 तासानंतर म्हणजे 10:49 केलं. 7 तासाचा विलंब काय लागला म्हणजे याचा अर्थ ही आफ्टर थॉट कंप्लेंट आहे, अशा प्रकारचा युक्तिवाद होता. त्याबरोबर जे हत्यारं रिकव्हर जे आले ते ऑलरेडी रिकव्हर असताना त्यामध्ये आपण आता नव्यानं काही तिथं पोलीस कस्टडी घेण्याची गरज नाही असा युक्तिवाद केला आणि गुन्ह्याचा सूत्रधार कोण वगैरे काय तर तुम्हाला त्या कारणांवर कळू शकतं आणि जे फरार आरोपी तुम्ही म्हणताय तर त्यांचं काय ते कुठं असतील यांना कळू शकणार नाही. संपूर्ण कंप्लेंट ही कशी खोटी आहे याबाबत मी युक्तिवाद केला आणि त्या युक्तिवादांती मेहरबान कोर्टानं आज 4 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे, 3 दिवसाची कमी केलेली आहे. तर राजकीय आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात. राजकीय पक्षांचे 2 नेते आमने सामने टाकलेले आहेत. कुठेतरी राजकीय गंध या सगळ्या प्रकरणाला आहे असं वाटतं की मी याच्यावर काही भाष्य करू शकत नाही कारण याच्या बाबतीत वकिलाला काय हे डिटेल राजकारणातलं माहीत असू शकत नाही. कदाचित राजकीय दबावपोटी हे FIR असू शकतं मे बी, परंतु मी आज घडीला याबाबत कॉमेंट करू शकत नाही. 25 वेगवेगळे मुद्देमाल त्याच्यामध्ये जप्त दाखवले, त्यात काही हत्यार असतील किंवा काय, पण ते आरोपीकडून झाले असं म्हणता येणार नाही. जप्त दाखवले गेले, पूर्ण खोटी स्टोरी आणली गेलेली आहे. फक्त आता हे पुढे चौकशी अंतिम निष्पन्न होणार आहे, त्या पुढची बाजू आहे. सर हिंदी में क्या कहना चाहेंगे कि आज कोर्ट में क्या पेशी? आज जो आरोपी है, अपराधी है, उनको कोर्ट के सामने प्रोड्यूस किया गया और प्रोड्यूस करने के बाद वो पुलिस ने 7 दिन की पुलिस कस्टडी मांगी थी और उसमें हमने आर्गुमेंट किया कि 7 दिन पुलिस कस्टडी की जरूरत नहीं है क्योंकि ऑलरेडी ऑल दी जो हथियार है, जो मुद्देमाल है वो रिकवर हुए हैं और जो 7 तास के बाद ये जो कंप्लीट हुई है ये देखने के बाद ये समझ आएगा कि
कि ये कंप्लेंट जो है झूठी हमारे जो असील है उनके विरुद्ध हो गई है। ये सब इंफॉर्मेशन हमने कोर्ट को बता दी और ये बताने के बाद कोर्ट ने 4 दिन की पुलिस कस्टडी उनको दे दी है, 3 दिन की कम कर दी है। थैंक यू सर, थैंक यू सो मच।